नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पानाडी दीपक काशीद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। वेगळा विषय असा आहे की आपल्या सर्वांचे म्हणजे अनेकांचे बोरवेल फेल जातात, काही ठिकाणी पाणी लागत नाही। तर असा एक प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे, ते फेल गेलेल्या बोरवेलमधून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे। मग ते पाणी कसं मिळणार आहे, तर त्यासाठी काय काय लागतं, कसा प्रयोग करायचा, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ आपण बारकाईने त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे, फॉलो करायचे। आता नेमकं काय काय साहित्य त्यासाठी लागणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। आपण फक्त एकच काम करायचे, हार्डवेअरच्या दुकानात जायचे आणि एक एमसीलचे 2-3 पॅकेट आपल्याला त्या ठिकाणी घेऊन यायचे। एमसील तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, कुठे आपल्याला शेती कामासाठी उपयोगी पडत असतं, काही तुटलं वगैरे तर त्या ठिकाणी आपण एमसील लावून ते जॉईंट करत असतो। एमसील त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचे आणि ते एमसीलचा वापर कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि एमसील ही एवढी छोटीशी गोष्ट आहे, परंतु त्याच्यामुळे कदाचित तुमच्या बोरवेलला पाणी येऊ शकतं। तर तो प्रयोग कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। त्याच्यासाठी मी हा फळा आणलेला आहे। मी या फळ्यावरती ड्रॉइंग काढून तुम्हाला तो प्रयोग कसा करायचा हे समजून सांगणार आहे। आपण पाहू शकता, हा फळा आहे, हा माझ्या हातात खडू आहे आणि या फळ्यावरती मी तुम्हाला एक नकाशा व्यवस्थित काढून दाखवतो, म्हणजे तो प्रयोग कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल। आता पाहू शकता आपण, मी या ठिकाणी एक लाईन मारतोय। ही जी लाईन आहे ना, असं समजूयात की हा आपल्या जमिनीचा पृष्ठभाग आहे। आता ह्या जमिनीच्या पृष्ठभागावर हे जे आहे हे आपलं बोरवेल आहे, हे आपलं बोरवेल आहे। आणि जमिनीपासून साधारणपणे आपण केसिंग पाईप हा 1.5 ते 2 फूट वर ठेवतो आणि हे जमिनीखालचं आपलं बोरवेल आहे, असं आपण गृहीत धरू। थोडक्यात हा जमिनीच्या खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे। आता महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो, व्हिडिओ अगदी बारकाईने पहा। आपण काय करायचंय, ह्या फेल गेलेल्या बोरवेल मध्ये मोटर पंप सोडायचा आहे। आता मोटर पंप सोडताना सुरुवातीला आपल्याला नवीन मोटर पंप घ्यायचा नाहीये, कारण काही ठिकाणी हा प्रयोग सक्सेस होतो, काही ठिकाणी होतही नाही। पण त्यासाठी नवीन मोटर पंपला आपल्याला पैसे खर्च करायचे नाहीत। त्यासाठी एखादा जुना मोटर पंप एखाद्या मेकॅनिककडे असतो, त्याला काहीतरी 1-2 दिवसाचं भाडं देऊन आपण तो घेऊन यायचा आणि त्या ठिकाणी किंवा आपल्याकडे मोटर पंप पडलेला असतो आपल्या दुसऱ्या बोरमध्ये वगैरे, तो आपण त्या बोरवेलमध्ये सोडायचा। फेल गेलेल्या बोरवेलमध्ये, फेल गेलेल्या बोरवेलमध्ये असंही थोड्याफार प्रमाणात पाणी जमा झालेलं असतं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला तो पंप सोडायचा आहे। तो पंप सोडल्यानंतर त्याची रचना साधारणपणे अशी असेल की, असं समजूयात की हा आपला बोरवेलमध्ये जो पंप सोडणार आहे त्याचा हा पाईप आहे आणि हा पंप आहे। आता हा पंप आणि हा पाईप आपण त्या बोरवेलमध्ये सोडलेला आहे आणि त्या बोरवेलसाठी एक इलेक्ट्रिकची केबल आपण पॉवर सप्लायसाठी त्या पाईप सोबत आपण सोडणार आहोत। असं समजा की ही केबल आहे, ही केबल आपण इकडे घेतली आणि हा पाईप वर घेतला। आता ह्या दोन्हींना मी नाव देतो, हा पाईप आहे आणि ही केबल आहे। आता ज्या वेळेला ही पाईप आणि केबल आणि पंप आपण त्या फेल गेलेल्या बोरवेलमध्ये सोडणार आहेत, ते सोडल्यानंतर या ठिकाणी आपण एक लोखंडी प्लेट लावत असतो। ती प्लेट अशा प्रकारची प्लेट असते, थोडंसं तिचं बाहेरचं तोंड खाली झुकलेलं असतं आणि वरून ती बंद केलेलं असतं। त्याला एक क्लॅम्प लावलेला असतो की जेणेकरून तो पाईप किंवा इतर साहित्य खाली जाऊ नये जास्त म्हणून। आणि ह्या प्लेटला एक होल असतो पाईप खाली जाण्यासाठी आणि केबल खाली जाण्यासाठी एक होल असतो।
त्या होलमधून तो पाईप आणि केबल आपण खाली सोडलेली असते. आता बारकाईने लक्ष द्या. आपण काय करायचंय, असं समजूयात की आता हा बोरवेल आपला भरलेला आहे, साधारणपणे 50 फूट वरून रिकामा आहे, बाकी सगळं पाण्याने भरलेलं आहे. त्यानंतर आपण जे दुकानामधून एमसीलचे पॅकेट आणणार आहेत, 2-3 ते पॅकेट एकमेकांमध्ये मिक्स करायचे आणि जे एमसील आहे ते आपण या पाईपच्या बाजूला जे गॅप राहिलेले आहेत ना, किंवा केबलच्या बाजूला गॅप राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ते एमसील आपल्याला भरायचे चारी बाजूने. ते अशा पद्धतीने भरायचे की बाहेरची जी हवा आहे ती कोणत्याच प्रकारे आतमध्ये जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. एमसील भरल्यानंतर ती हवा बंद होणार आहे. केबल पाईप याच्या बाजूने एमसील भरायचे. त्यानंतर ही जी प्लेट लावलेली आहे, ह्या प्लेटच्या सुद्धा पूर्ण राऊंडवर आपल्याला एमसील भरायचे. एवढी काळजी घ्यायची की हवा कोणत्याच परिस्थितीत आतमध्ये गेली नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ही हवा जर आतमध्ये गेली नाही तर पाणी कसं काय येणार आहे? तर इथेच खरा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही मिल्किंग मशीन पाहिलं असेल. आपले शेतकरी बांधव आपल्या गोठ्यामध्ये जनावरांचं दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन वापरतात. मिल्किंग मशीन काय काम करतं? हवेच्या प्रेशरने गाईच्या कासेमधलं दूध खेचून घेतं. ती जी प्रक्रिया असते ना, सेम तशीच प्रक्रिया हा मोटर पंप आपलं करणार आहे. ज्या वेळेला तुम्ही ह्या केसिंग पाईपाच्या बाजूने जे पाईप वगैरे केबल वगैरे आतमध्ये जाते, ती एमसील लावून बंद करणार आहे, त्यावेळेला कोणत्याही प्रकारची हवा आतमध्ये जाणार नाही. आणि पंप सुरू केल्यानंतर तो पंप मिल्किंग मशीनचं काम जे आहे ते काम या ठिकाणी करणार आहे. आणि आजूबाजूचं जे पाण्याचे छोटे मोठे प्रवाह असतील त्यातलं जे पाणी आहे ते खेचण्याचं काम हा पंप करणार आहे. ते सक्शन करण्याचं काम करणार आहे. ते पाणी खेचून घेणार आहे आपल्याकडे. भले आपल्या बोरवेलला पाणी नसलं तरीही आजूबाजूचं पाणी, आजूबाजूचे जे छोटे छोटे प्रवाह आहेत त्यातलं पाणी खेचून घेण्याचं काम हे पंप करणार आहे. परंतु त्यासाठी एक काळजी घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारची हवा त्या बोरवेल मधून वरून आतमध्ये जाता कामा नये. त्या बोरवेलच्या बाजूने सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सिमेंट वगैरे टाकून, माती टाकून पॅक करायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 100-150 फुटामध्ये असणारे जे बंद पडलेले बोरवेल आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कॅप लावून बंद करायचे. 90 ते 95% तुमच्या बोरवेलला त्या ठिकाणी पाणी येणार आहे. आणि हे मी स्वतः प्रयोग केलेले आहे. 5% कदाचित नाही येऊ शकणार, परंतु 90% जरी हा प्रयोग सक्सेस झाला तरी या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांचं भलं होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर चॅनलला फॉलो करा. अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग घेऊन यापुढे आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.